नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला देण्यासाठी व्हिडिओ बनवतोय. बघा, इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी इलेक्ट्रिकल रिलेटेड फील्डचा जो अभ्यास करत असतील कॉम्पिटेटिव्हचा, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकलचा आणि नॉन टेक्निकलचा सिलेबस असतो. पण काही एक्झाम अशा आहेत जसे की बीएमसी असेल, एमईएस असेल, डीआरडीओ असेल, एमआयडीसी असेल, पंप ऑपरेटर असेल, तर अशा ठिकाणी इलेक्ट्रिकलच्याच विद्यार्थ्यांना मेकॅनिकल ऑटोमोबाईलचा सिलेबस असतो. मग विद्यार्थ्यांचे तिथं मार्क्स कमी होतात आणि टेन्शन येतं की नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करावा. मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. तुमचा आता लोड कमी करण्यासाठी एक्झॅक्टली सिलेबस काय असतो, कशावर किती क्वेश्चन येतात आणि कशा पद्धतीने ते तुम्हाला अभ्यास करायचा आहे याबद्दलची इत्यंभूत माहिती सांगण्यासाठी आज दिनांक 18 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता आपल्या सहदेव केंद्र या युट्यूब चॅनलवरती स्वतः निर्मले साहेब, जे की चीफ इंजिनियर आहेत मर्चंट नेव्ही मध्ये, आणि तुम्हाला सर्वांना माहित असेल चीफ इंजिनियर ही इंजिनियर या फील्ड मधील सर्वात मोठं पद असतं. त्या पदाचा व्यक्ती प्रचंड अनुभव आहे आणि तुम्हाला आता मार्गदर्शन करणार आहे. त्यासोबतच हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे ज्यांचं मेकॅनिकल मध्ये इंजिनिअरिंग, आयटीआय, पॉलिटेक्निक झालेलं आहे. मग तुमचं मशिनिस्ट असेल, मेकॅनिक असेल, डिझेल मेकॅनिक असेल, फिटर असेल, वेल्डर असेल, प्रोडक्शन असेल, ऑटोमोबाईल असेल, अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या असणाऱ्या सर्वच कॉम्पिटेटिव्ह एक्झामला लागणारा सिलेबस डिकोड आज सायंकाळी 7 वाजता होतोय. कृपया तुम्ही स्वतः सगळेजण लाईव्हला या आणि सोबत सोबत या सर्व स्ट्रीम ज्या मी आता सांगितल्यात या सगळ्याच विद्यार्थ्यांपर्यंत कृपया ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि शक्य असल्यास तुम्ही सुद्धा ही लिंक व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवा. नक्कीच व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला प्रचंड फायदा होईल आणि ज्या ज्या परीक्षांना हा सिलेबस आहे तिथले तुमचे मार्क्स हे तुमचे परफेक्ट होतील एवढा विश्वास व्यक्त करतो. आणि मी पण आणि आपण सर्वच जण भेटूयात आज सायंकाळी 7 वाजता 18 एप्रिलला. धन्यवाद.